तर चला झणझणीत आपण टमाटरची चटणी करणार आहोत आता. मस्तपैकी. नमस्कार, मी सीमाताई नांदेडकर. माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आजचा ब्लॉग खूप खास होणार आहे का की आज मी काय स्वयंपाक करू काही कळत नाही. गवार करायचा विचार करते मी, पण करू की नको या सपक खिचडी आणि टमाटरची चटणी करू असे विचार करते. तर टमाटरची चटणी गवारा ठेवते, उद्या सकाळच्या डब्याला देते नाही का. हां चला तसेच करते. चला आता तयारी करते. सपक खिचडी आणि टमाटरची चटणी चटपट. तर ह्या साईडला मी आता अद्रक लसूण साफ करते आणि मिरच्या वगैरे मस्तपैकी साफ करून घेते आणि तडका दाखवते तुम्हाला. खूप छान लागते. तुम्ही कधी खालात का सपक खिचडी आणि टमाटरची चटणी? लई भारी लागते. खाऊन बघा एक दिवस. लसणाची तडका द्यायचा खिचडीला आणि तिखट टमाटरची चटणी करायची मस्त की तव्यावर भाजून मिरच्या लसण अद्रक टाकून मस्तपैकी झणझणीत बनवायची आणि खायचं. लय भारी लागते. गवार करणार होते पण विचार केला की जाऊ दे, गवार डब्याला देईन मी. गवार नंतर साफ करते आणि नंतर डब्याला देते नाही का. कढीपत्ता बघा ताजा नाही भेटत आम्हाला, फ्रीजमध्ये आणून ठेवावं लागते. जसा लागला तसा घ्यावा लागतं. टमाटरची चटणी तुम्हाला तिखट आवडती का? जास्त एकदम झणझणीत शिळ्या भाकरी संग तर लय डेंजर लागते रे बाबा. साफ करून घेते नंतर बोलते तुमच्याशी. हा चला. तर हे बघा टमाटर धुवून घेतले आणि कापून घेतले. इकडे मिरच्या पण धुवून घेतले आणि इकडं अद्रक आणि लसण घेतले साफ करून. हे चटणीसाठी एवढं. ह्या साईडला टमाटरमध्ये कोथिंबीर जाणार. सपक खिचडीमध्ये फक्त लसण आणि कढीपत्ता जाणार आणि ड्राय जिरा जाणार. बस एवढंच. चला आता तडका देऊ. आता आपण हे पहिलं साफ करून घेतलं मस्त धुवून वगैरे. आता तडका देऊया आपण. तर खिचडी मी कुकरमध्ये करणार आहे आणि ही तव्यामध्ये करणार आहे चटणी. तर बघू आता तडका देऊया आपण. चला. तर ह्या साईडला कुकर ठेवलंय गरम व्हायला. याच्यामध्ये खिचडी करायची आहे आपल्याला. ह्यामध्ये आपण तेल टाकूया. 2च माप टाका तेल, जास्त नका का की चटणीमध्ये असते ना तेल. तर ह्यामध्ये आता आपल्याला राई टाकायची आहे तेलामध्ये. तेल गरम झालंय. अर्धा चमच राईला चांगले कडू देऊ आपण. तर राई कढलेली आहे बघा. यामध्ये आता जिरा टाकूया अर्धा चमच. त्यामध्ये लसण टाकूया आता. कढीपत्ता टाका. चांगलं कळलेलं आहे बघा. तो चांगलं कळलंय बघा. तर लसूण चांगला कळलेला आहे. आता ते आपण ह्यामध्ये आता आपल्याला पाणी टाकायचं आहे. कमी गॅस करून पाणी टाका. असे जसं तुम्हाला तांदूळ तुम्ही किती टाकायचे हे सगळं तुम्ही पाणी टाकून घ्या. तर बघा ह्यामध्ये मी तुरीची डाळ टाकले आणि तांदूळ टाकले. सपक खिचडीसाठी खूप छान लागते तुरीची डाळ टाकून केल्यानं. चला आता ह्याला धुवून घेते आणि तडक्यामध्ये सोडते आता. तर तांदूळ चांगले धुवून घेतले. आता ह्यामध्ये सोडा तांदूळ. तर यामध्ये आता हळद टाका, चवीनुसार मीठ,
चांगलं एकत्र करून घास करा आता. दाखवते तुम्हाला. तर हे बघा, हळद आणि मीठ टाकले मी, पाणी एवढं टाकलंय. आता एक सिटी काढूया आता आपण ह्याला ढक्कन लावून. तर हे मी एका साईडला ठेवणार आहे, मला चटणी करायची म्हणून. कम गॅसवर चटणी बनवूया आपण. तर तवा गरम झालाय, तर यावर आता आपण टमाटर टाकू. तर आता मस्त टमाटर भाजून झालेत बघा. पाणी पण आटलं. आता याच्यामध्ये तेल टाकू आपण थोडस. चटक चटक उडणार आहे रे बापा, सांभाळून टाका. तेल सांभाळून टाका बरं का, नाहीतर अंगावर उडू शकतं. चांगला भाजून घ्या टमाटराला. खूप छान लागते चटणी. तर बघा टमाटर मस्त भाजून चाललेत आता आपले. हे बघा तेलामध्ये मस्तपैकी भाजायला लागले तर नाही का. आता याच्यामध्ये आपण मिरच्या पण टाकूया एका साईडला. म्हणजे दोन्ही पण काम आपले इझी होणार नाही का. टमाटरला चांगलं भाजू द्या बघा. असं ठसका उठला पाहिजे मिरच्याचा. झणझणीत झणझणीत भाजू. तर हे बघा मिरच्या पण एका साईडला भाजून घेत आहे, म्हणजे आपलं काम सोपं होऊन जाईल नाही का. ठसका उठणार बघा पोरांना सांभाळून, छोट्या लेकरांना. छानपैकी मस्त भाजून घ्यायचं. आणि हे इकडं भाजत राहतात मस्त आरामात. फक्त मिरच्याला चांगलं भाजून घ्या. हे एका साईडला मस्तपैकी भाजून जातात. ते एका साईडला बाजू असं करून घ्यायचं आणि हे एका साईडला असं करायचं. तर हे बघा मिरच्या चांगल्या भाजल्याचा. आता आपण प्लेटामध्ये काढून घेऊया ह्याला मिरच्याला. तर मिरच्याला काढून घेते प्लेटामध्ये. मस्त भाजी द्या. टमाटर मस्तपैकी भाजत आहे तोपर्यंत तुम्ही जाऊन सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा आणि कमेंटमध्ये सांगा की माझे ब्लॉग तुम्हाला कसे वाटले. झणझणी चटणी तुम्ही करून खा आणि संग सपक भात सुद्धा नाही का. तर मिक्सरच्या हांड्यामध्ये मिरच्या टाकते वाटण्याकरता. वाटून घेते. साईडला ठेवते आणि टमाटर पण काढून घेते. आता टमाटर भाजले छानपैकी. तर हे बघा टमाटर भाजले. तर आता आपल्याला ह्याला फ्रीज मध्ये ठेवायचं आहे थंड व्हायला. तर आणखीन लाल लाल चटणी होती मस्तपैकी थंडगार. फ्रीज मध्ये ठेवायचं टमाटर कधी पण. चला. तर हे बघा मी मिरच्या आणि अद्रक लसूण वाटून घेतले.
तर ह्यामध्ये आता हे टमाटर एक एक टाकून वाटून घेणार आहे. याच्यामध्ये थोडंसंच फिरवायचं मिक्सर आणि मस्तपैकी वाटून घ्या. तर हे बघा असं वाटून घेतलंय, दाखवते तुम्हाला. हे बघा असं बारीक करायचं, छानपैकी वाटून जाते. माझ्याकडे खलबत्ता नाहीये ना, म्हणून मिक्सरमधून वाटून घेते. गिलासनं सुद्धा असं टमाटरला हे केले असते, पण तेवढं बारीक झालं नसतं म्हणून. तर आता हे सगळे वाटून घेणार आहे मी पहिलं, नंतर तुम्हाला चटणी दाखवते. चला. तर हे बघा बारीक झालंय, मस्तपैकी छान झालंय. आता तडका देऊया आपण याला. तर हे बघा ह्या साईडला तडका देणार आहे, म्हणून मी ह्या साईडला भात ठेवले. खिचडी एक सिटी व्हायला आली. तर ह्यामध्ये आता आपल्याला तेल टाकायचंय, जास्त नाही, थोडं. तर ह्यामध्ये आता आपल्याला हे वाटलेलं टाकायचं आहे सर्व. तर यामध्ये आता आपल्याला हळद टाकायची आहे, चवीनुसार मीठ आणि कोथिंबीर टाकून पाणी सगळं आटू द्यायचं आता आपल्याला हे. तर हे बघा चटणी मस्त झाली बघा. आता पाणी आटू देऊ, तोपर्यंत मी भांडे घासून घेते. या सर ठेवते ना, एकदम झणझणीत झाली, मस्त तिखट मीठ वगैरे बघून घ्या आणि मस्त पैकी खा भातात संग. तर ह्या साईडला भात पण होत आहे, तर मी गॅस बंद करून टाकते. झाला असं. तर आता इकडं भांडे घासून घेते पहिलं, नंतर चटणी दाखवते तुम्हाला कशी झाली काय नाही. तर हे बघा चटणी मस्तपैकी झाली आहे, पाणी पण आटलं आहे. तर आता एका वाटीमध्ये काढते आणि भात दाखवते तुम्हाला खिचडी केलेली. तर हे बघा खिचडी पण मस्तपैकी झाली आहे, छानपैकी झाली आहे. तर हे बघा सगळं एकत्र करून घ्या असं. तर चला या जेवण करायला पोरांना देते. आणि थोडीशी चटणी, थोडी छान लागती. तर या तुम्ही पण टमाटरची चटणी आणि खिचडी मस्त गरम गरम खायला. तर तुम्ही पण करून बघा. जर माझे ब्लॉग जर तुम्हाला आवडत असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका, शेअर करा, लाईक करा आणि कमेंटमध्ये सांगा की माझे ब्लॉग तुम्हाला कसे वाटतात. चला बाय.